सिद्धिविनायक आर्ट्समध्ये उद्या आणि परवा पण आगमन सोहळा आहे. किती मूर्त्या आहेत त्याची काय आपल्याला अपडेट नाही आहे. तरी तुम्हाला सुंदर सुंदर मूर्त्या इथे दाखवतो. पाहू शकता सुंदर अशी एलकोट एलकोट जय मल्हार रूपी मूर्ती आहे. खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला इथे युनिक युनिक पॅटर्नच्या पाहायला मिळतील. त्यातल्याच काही मूर्त्या तुम्हाला सिलेक्टेड मी दाखवणार आहे आज. त्यांचं ऑलमोस्ट कलर काम वगैरे पूर्ण झालं आहे. पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे. खूप साऱ्या शंकर रूपी पण इथे मूर्ती आहे ती बघूया. त्यातलीच एक सुंदर अशी मूर्ती. मूर्त्यांच्या चेहऱ्यावरचा तेज वगैरे पाहाल ना तुम्हाला समजेल कसं युनिक युनिक पॅटर्नमधल्या मूर्त्या आहेत बघा. त्याच्या माथ्यावरती पाहू शकता गणपती बाप्पाच्या. प्रत्येक तुम्ही जर मूर्तिकार पाहिलात त्यांच्या अशा मूर्त्यांचे वेगवेगळे पॅटर्न्स असतात. तर हे जे मूर्तिकार आहेत किरण जाधव यांच्या वर्कशॉपमधील पण खूप प्रसिद्ध असे फेस आहेत. कारण त्यांच्या मूर्त्यांना मागणी फक्त महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमधून पण खूप साऱ्या मूर्त्या असतात. हे बघा कपाळावरील चंद्रकोर. विघ्न विघ्नहर्ता जशी मूर्ती होती तशी सेम टू सेम तुम्ही मूर्ती बोलू शकता बघा. कसं आहे कपाळावरती पाहू शकता तुम्ही. सेम टू सेम इथं सुद्धा तशीच मूर्ती आहे. तर तुम्हाला आज दाखवणार सिद्धिविनायक आर्ट्समधल्या खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्त्यांचा फक्त फेस दाखवणार आहे मी. ही पाहू शकता त्यातली अजून एक सुंदर अशी मूर्ती. 7 ते 8 फूटमध्ये पण खूप युनिक मूर्ती आहेत. त्यात आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, जिद्दूरॉट ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बोरिवलीला आलोय. बोरिवलीला जो सिद्धिविनायक आर्ट्स आहे त्याची तुम्हाला अपडेट देणार आहे. बघा फायनली आपण जो त्यांचा घरगुती वर्कशॉप आहे छोटा तिथे आपण आलो. तिथे 7 ते 8 मूर्त्या आहेत. त्या पहिल्या तुम्हाला दाखवतो. त्यानंतर मेन वर्कशॉपमध्ये जाणार आहोत आपण. हे पाहू शकता तुम्ही हातावरती ओम वगैरे आहे. त्यानंतर मुकुट बघा कसा युनिक पॅटर्नमधला हा मुकुट आहे. तुम्ही याच्या आधी कधी पाहिला नसेल. गोरेगावचा विघ्नहर्ताला त्यांनी मुकुट दिला होता आणि वरती तुम्ही पाहिला असेल तिथे कसं होतं शिवलिंग टाईप. त्या टाईपच इथे युनिक आहे. हा फक्त मुकुट आहे. त्यानंतर ही सुंदर मूर्ती बघू शकता. ऑलमोस्ट तिचं कलर काम फक्त थोडंसं राहिलं आहे. पण मागच्या टायमाला आलो त्यावेळी जशी मूर्ती आहे तशीच आहे. आपण पाहू शकता तुम्ही. ही मूर्ती तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते कारण खूप सुंदर मूर्तीची कन्सेप्ट मला आवडली. कोणता गणपती आहे एवढा आयडिया नाही. आणि तुम्ही खास लक्ष ठेवा सिद्धिविनायक आर्ट्सवर कारण 4 ते 5 मूर्त्या या वर्कशॉपमधून पण बॅलेन्सिंग निघणार आहेत. ही सुंदर मूर्ती पहा काय कलर काम झाल्यावर कसली भारी वाटते ती. त्यानंतर ही सुंदर एक मूर्ती पाहू शकता. तिचं मेन कलर वगैरे बाकी आहे. फक्त प्रीमियर कलर मारलेला आहे. या छोट्या वर्कशॉप जो तिथून लिटल मास्टर निघाला त्या वर्कशॉपची अपडेट देतोय तुम्हाला. त्यानंतर त्यांचा मेन वर्कशॉप गोल्डन ग्राउंडला आहे तिकडेही जाणार आहोत. ही बघा ही बॅलेन्सिंग मूर्ती आहे. खूप सुंदर अशी ही सुद्धा मूर्ती असणार आहे. त्यानंतर एलकोट एलकोट जय मल्हार. मागच्या टायमाला आलेलं त्यावेळी थोडंफार काम बाकी होतं. आता ऑलमोस्ट काम व्हायला आले. फक्त मेन कलर बाकी आहे. ते काय थोड्या टायमात होईल कारण इथं मूर्त्या तुम्ही पाहिल्यात तर बाकी वर्कशॉपपेक्षा खूप स्पीडली काम चालू असते. बघा तुम्ही पाहिलात ते एलकोट एलकोट जय मल्हार रूपी आणि शंकर रूपी खूप साऱ्या मूर्त्या असतात ने विष्णू रूपी. या बघा या 2 मूर्त्या आहेत त्या साईडला. आणि तुम्हाला दाखवणार एक बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे ती बोरिवलीमधलीच आहे. फक्त तुम्हाला वरती दाखवतो. याच्या खाली सुंदर अशी कन्सेप्ट आहे ती काही रिव्हील करत नाही. आपण आता जाऊया आपण गोल्डन ग्राउंडला. हे बघा गोल्डन ग्राउंडला आपण आलो. सिद्धिविनायक आर्टचा जो मेन वर्कशॉप आहे तो. हे बघा इथे प्रभावल वगैरे मागच्या टायमाला जसं होतं तसेच आहे. बघा उपनगरचा विघ्नहर्ता. ही सुंदर अशी ट्रॉली आहे. त्याच्यानंतर तिकडे बघा सिद्धिविनायक आर्ट्स आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तो बघा प्रभावल सुंदर असा आहे. कोणती कन्सेप्ट असणार आहे ते बघूया आपण. जवळून तुम्हाला दाखवतो. आता प्रभावल पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा आहे. आता थोड्या टायमात आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये मूर्त्यांचं काम तुम्हाला दाखवतो. ही बघा सुंदर अशी पहिली मूर्ती पाहू शकता. सोंड कशी आहे बघा. यात तुम्हाला युनिक युनिक सोंड वगैरे पासून मुकुट वगैरे असे युनिक पॅटर्नमध्ये दिसणार. हे बघा प्रीमियर कलर वगैरे मारायचा याला बाकी आहे. फक्त मूर्त्या आकारलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी मूर्त्या दाखवल्या खूप साऱ्या. आता दुसऱ्या मूर्त्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी. त्यातली ही मूर्ती पाहू शकता. मागच्या टायमाला तुम्हाला दाखवली नव्हती. ही मूर्ती तुम्हाला आता दाखवतोय. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. प्रीमियर कलर मारलेला पण. तुम्हाला फक्त मोठ्या मूर्त्या नाही त्याच्या असणाऱ्या छोट्या मूर्त्या पण दाखवणार आहे. तुम्ही पाहिलात तर त्याच्या प्रेमात पडाल एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत. लास्ट टाइम पण मी व्हिडिओ टाकला आहे 2 दिवस आधी. तो तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर अशा मूर्त्या त्यात पण आपण कव्हर केलेत. आणि खूप कन्सेप्ट भारी भारी आहेत. पण त्या तुम्हाला मी दाखवू शकत नाही कारण मंडल वगैरे यांची खूप मेहनत असते. कारण फर्स्ट लुकचा सध्या जो ट्रेंड चालू आहे ते तुम्ही पाहिला असेल. खूप फालतूगिरी होते. ही बघा ही सुद्धा अशी सुंदर मूर्ती राहणार आहे. कृष्णरूपी असणार आहे मे बी कारण कलरवरून थोडं समजतं आपल्याला कन्सेप्ट. पण वेगळी असणार आहे. कलर बघा
प्रीमियर कलर मारला, त्यानंतर थोडा मेन कलर आहे. त्यानंतर ही मूर्ती पाहू शकता तुम्ही. पाठीमागे पाहिलात तुम्ही तर वेगळ्या पॅटर्नमध्ये मुकुट राहणार आहे. तर असं मूर्त्यांमध्ये वेगवेगळी कन्सेप्ट असते. हे सर्व परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉपमध्ये जातात. जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर तुम्ही सिद्धिविनायक आर्ट्समध्ये येऊ शकता, जर तुम्हाला लांब जायला पॉसिबल नसेल तर. आणि ते पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर अशा मूर्त्यासुद्धा इथे पाहायला मिळतील. ही बघा, ही मूर्ती बघा, फिनिश झाल्यावर काय वाटणार आहे ती. येल्लो कलरमध्ये एवढी भारी वाटते. त्यानंतर गोल्डन वगैरे सर्व येणार आहे. त्यानंतर कसलीही मूर्ती दिसेल विचार करा. म्हणून तुम्हाला डबल दाखवतो. सोंड वगैरे पाहू शकता तुम्ही. कन्सेप्टच भारी आहेत या मूर्तीची. त्यानंतर त्याच्यासमोर असणारी मूर्ती बघा, डोळ्यांचे कलर वगैरे झाले, बाकी कलर बाकी आहे. त्यानंतर हातात वगैरे शंख वगैरे सर्व पाहू शकता तुम्ही. तर असे प्रत्येक पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या मूर्त्या असतात. त्या पाहायची मजा वेगळी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही इकडे तरी येऊ शकता. गणपती ज्यांना पाहायचे असतील, गर्दी नसेल पाहायची असेल, त्याने इथे सिद्धिविनायक आर्ट्सला येऊ शकता तुम्ही. बघा, खूप साऱ्या मूर्त्या इथेही बाकी आहे, ज्या फक्त इथेच नाही, मुंबईमध्येच नाही, गुजरातला वगैरे पण मूर्त्या यांच्या जातात. नंतर ही बघा, एलकोट जय मल्हार. तुम्हाला आधी मूर्ती दाखवली तशी सेम टू सेम ही मूर्ती राहणार आहे, पण ही हायटेड मूर्ती आहे. तिची हाईट थोडीफार कमी होती. तर आता आपण दुसरी मूर्ती दाखवतो तुम्हाला. ही बघा, अजून एक सुंदर अशी मूर्ती. ही मागच्या टायमाला मूर्तीचा कलर काम बाकी होता. आता बघा, येल्लो कलर मारला आहे, त्यानंतर गोल्डन वगैरे कलर मारणार. हात तर रेडी आहेत. आणि हातमध्ये बघा जे होल दिसतंय, त्यात काही ना काहीतरी ठेवलं जातं. जसा काला चौकीचा महागणपतीमध्ये तुम्ही पाहिला असेल, कमळ वगैरे. चला बघून घ्या, सुंदर सुंदर मूर्त्या. तुम्हाला कोणीच दाखवत नसेल, कारण सिद्धिविनायक आर्ट्समध्ये एवढे अपडेट नाहीत. परेल वर्कशॉपची, खेतवाडीची अपडेट्स खूप सारे येतात. पण सिद्धिविनायक आर्ट जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलात तर आपल्याच 5 ते 6 व्हिडिओ असतील. त्यानंतर ही सुंदर अशी मूर्ती असणार आहे. मागच्या टायमाला तुम्ही बघितलं असाल, KP आर्ट्समध्ये जी प्रसिद्ध मूर्ती आहे, जो नालासोपाराचा इच्छापूर्ती आहे, त्या टाईपमध्ये असणार आहे. त्यानंतर ही बघा, सुंदर एक मूर्ती पाहू शकता. अशा खूप साऱ्या मूर्त्या इथे आहेत, ज्या कमी हाईटमध्ये पण आहेत. ही बघा, अजून एक सुंदर मूर्ती माथ्यावरती बघू शकता तुम्ही. तुम्हाला जवळून मूर्त्या दाखवतोय मी. या मूर्त्या एवढा कोण तुम्हाला दाखवणार नाही, तेवढं मेन डिटेलमध्ये व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहाल ना, तर खूप सारे वर्कशॉपचे बोला, आपण इन डिटेलमध्येच व्हिडिओ टाकतो. त्यानंतर बघा, ही सुद्धा मूर्ती कृष्णरूपीच असणार आहे, कारण कलर वर्क तुम्ही बघू शकता. कलर वर्क जर ह्या टाईपमध्ये असणार, त्यावेळी समजून जायचं ही कृष्णरूपीच मूर्ती असणार. त्यानंतर छोट्या मूर्तींमध्ये बघा, एलकोट जय मल्हार. मला या वर्कशॉपमधल्या सर्वात सुंदर मूर्त्या तुम्ही बोलला असाल, त्या एलकोट जय मल्हार रूपी मूर्त्या आहेत ना. तुम्हाला 3 मूर्त्या दाखवल्या, खूप भारी आहे. हिचा कलर झालाय, बाकी 2 मूर्त्यांचं फक्त थोडंफार काम बाकी आहे, पण हिचं कलर झालंय. डोळे वगैरे पाहू शकता, कसली भारी वाटते मूर्ती. व्हिडिओमध्ये एवढी भारी वाटते तर विचार करा. त्यानंतर बघा, ही शंकररूपी असणार आहे. हाताला वगैरे सर्वकडे बघितलात तुम्ही रुद्राक्ष आहे. त्यानंतर केसांच्या वरती पण रुद्राक्ष लावण्यात आलं आहे. अशा सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला फक्त सिद्धिविनायक आर्ट्समध्येच पाहायला मिळतील. 22-23 ऑगस्टला खूप साऱ्या मूर्त्या परेल वर्कशॉपमधून, गणसंकुलमध्ये 60 ते 70 मूर्त्या निघणार आहेत. या वर्कशॉपमधून 5 ते 10 मूर्त्या निघतील. तर तुम्हाला पॉसिबल असेल तर नक्की गणपती बाप्पा बघायला. खूप सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतात. थोडीफार गर्दी असते, पण तुम्ही इथे सिद्धिविनायकला आलात तर इथे एवढी गर्दी भेटणार नाही. ही बघा, सुंदर अशी मूर्ती माथ्यावरती तुम्ही बघू शकता. तुम्हाला जवळून एकदम इन डिटेलमध्ये मी ह्याच्यासाठी दाखवतो की ज्यांना शक्य नाही होत आगमनाला जाणे वगैरे, त्यांच्यासाठी मी कन्सेप्ट नाही दाखवत यासाठी, कारण मंडळाची कन्सेप्ट वेगवेगळी असते, ती आपण रिव्हील नाही करू शकत. मूर्ती पण तुम्ही पाहिलीत ना, समोर प्रेमात पडाल एवढी सुंदर अशी मूर्ती आहे. बघा, तिच्या माथ्यावरती तुम्ही पाहू शकता, डोळ्यांचा कलर पाहू शकता, आखणी वगैरे बेस्ट केलेली आहे. त्यानंतर गळ्यामध्ये असणारी रुद्राक्ष माळा वगैरे, हातामध्ये पण रुद्राक्ष आहे, ते तुम्हाला दाखवते. खूप सुंदर अशी ही सुद्धा मूर्ती आहे. म्हणजे विचार करा, 5 ते 6 फूटच्या मूर्तीमध्ये कन्सेप्ट देतात. हे बघा, अजून एक सुंदर अशी मूर्ती, खलीवाला जो बाप्पा प्रसिद्ध आहे निखिल खातो यांच्या वर्कशॉपमध्ये, तसा सेम टू सेम फेस सिद्धिविनायक आर्ट्समध्ये सुद्धा आहे. हे तुम्हाला दाखवतोय मी. बघा, त्यानंतर सोंडेवरती बघा वर्क कसं केलं आहे, त्यानंतर माथ्यावरती वर्क बघा कसं केलं आहे. जसा जो परेलचा विघ्नहर्ता त्याला माथ्यावरती तसा वर्क केला आहे सिद्धेश दिघोळे यांनी, तसा सेम टू सेम वर्क आहे. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती होणार आहे. ज्यावेळी आगमनाला बाहेर पडेल ना, सर्वांचं लक्ष या मूर्तीवरती असणार आहे. एवढी सुंदर अशी 5 ते 6 फुटाच्या वरती मूर्ती आहे. त्यानंतर ही बघा, चंद्रकोर. तुम्ही आता पाहिलात काला चौकीचा महागणपती, त्यामध्ये पण आता चंद्रकोर होता. जर तुम्ही बारकाईने पाहताय मूर्त्या, त्यावेळी तुम्हाला समजणार या युनिक काय काय नक्की थीम्स लोक पाहतात मूर्त्यांमध्ये. बोललो, तुम्ही इन डिटेल बघितलात ना, तर तुम्हाला समजेल की मूर्त्यांमध्ये नक्की काय काय असतं.
ही बघा तुम्हाला जवळून दाखवतो यासाठी मूर्त्या, कारण कुठल्या दुसऱ्या वर्कशॉपमध्ये आपल्याला एवढी इन डिटेल दाखवायला भेटत नाही. पण या वर्कशॉपमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला इन डिटेल मूर्त्या व्हिडिओ वगैरे पण तुम्ही करू शकता. पण ते आपल्याला समजायला पाहिजे की आपण काय नक्की लोकांना दाखवतोय, कारण सर्व कन्सेप्ट कधीच दाखवायची नसते. मी बघा जेवढ्या मूर्त्या दाखवतोय, फेस वगैरे दाखवतोय, पण आगमनाला वगैरे पॉसिबल होत नाही आपल्याला इकडे येण्यासाठी, तर फेस वगैरे दाखवतो तुम्हाला याच्यासाठी. बाकी तुम्ही मूर्त्या वगैरे आगमनाला पाहू शकता. त्यानंतर ही बघा सुंदर अशी मोठी मूर्ती आहे आणि ते 2 ते 3 मूर्त्या रेडी आहेत. त्या मूर्त्या मुंबईमधल्याच आहेत. कलर काम वगैरे झालं आहे, धूळमाती बसू नये त्यासाठी त्या पॅक करण्यात आलेत. तो मागची मूर्ती तुम्हाला दाखवली, ती सुंदर मूर्ती होती चारकोपच्या पेशवासारखी. त्यानंतर ही एक सुंदर मूर्ती पाहू शकता, जो पहिला गणपती निघाला इथून सुरतचा. मुंबईमधून सुरुवात पण याच वर्कशॉपमधून झाली या वर्षीच्या आगमनाची. जो सुरतचा पहिला गणपती निघाला तो पण याच वर्कशॉपमधून निघाला होता. ही बघा सुंदर अशी चारकोपचा पेशवा मागे गणेशोत्सवाला जो मूर्ती प्रसिद्ध झाली तशी आहे. त्यानंतर ही सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकता. जसा परेलचा विघ्नहर त्याच्या माथ्यावरती आहे, तसं सेम टू सेम या गणपतीच्या माथ्यावरती आहे. तुम्हाला मागाशी मूर्ती दाखवली ती वेगळी कन्सेप्ट आहे, ही वेगळी कन्सेप्ट आहे, हिची हाईट वेगळी आहे. त्यानंतर ही मूर्ती बघा, ही मला वाटतं बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आणि या वर्कशॉपमध्ये सर्वात जास्त हाईटची मूर्ती हीच असणार आहे. कन्सेप्ट पण थोडीफार तुम्हाला हात पाहिल्यानंतर समजले असेल. त्यानंतर ही देखील सुंदर अशी मूर्ती बघा, या गणपतीचे तुम्ही पाहिलात ना, तुम्ही 20 ते 25 मूर्त्यांची आखणी वगैरे ऑलमोस्ट डन आहे. तर पाठीमागे प्रभावल वगैरे किंवा जी कन्सेप्ट आहे तेच करायचं आहे. बघा सुंदर अशी डोळे बघू शकता तुम्ही, तिरंग्यासारखे आता डोळे प्रसिद्ध आहेत गणपतींचे. तुम्ही पाहिलात मूर्त्यांमध्ये तर तसेच कलरमध्ये सर्व गणपतींचे असतात. त्यानंतर ही देखील सुंदर अशी मूर्ती आहे बघा, ही ऑलमोस्ट मूर्ती रेडी आहे. फक्त खाली कन्सेप्ट वगैरे थोडीफार बाकी आहे, नाहीतर रेडी आहे. बाकीची सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकता. ही आहे सिद्धिविनायकची मूळ जी प्रसिद्ध अशा गणपती आहेत ना, ती ही पॅटर्न आहे. मला तर या मूर्त्या खूप आवडतात. त्यानंतर बघा साईडला असणारी युनिक पॅटर्नची पण तुम्हाला मूर्ती मी दाखवणार आहे आज. बघा साईडच्या मूर्तीचंही मागच्या टायमाला आपण आलेलं त्यावेळी एवढं वर्क नव्हतं, पण आता ऑलमोस्ट डन झाली ती मूर्ती. कलरवरून तुम्ही समजले असाल, शंकररूपी ही सुद्धा मूर्ती असणार आहे. डोळे वगैरे पाहू शकता, माथ्यावरील काम वगैरे पाहू शकता, कान वगैरे कसं बघा एक नंबर आखणी वगैरे करतात. जे किरण जाधव यांचे भाऊ आहेत निखिल जाधव, हेच आखणी करतात. म्हणून प्रसिद्ध असा सिद्धिविनायक आर्ट तुम्ही पाहिलात तर जाधव बंधू हे दोघं प्रसिद्ध केलं आहे त्यांनी, कारण खूप सुंदर मूर्त्या असतात त्यांच्या. च्या साईडला बघा अजून एक सुंदर मूर्ती, पाठीमागे प्रभावल बघता तो या मूर्तीचा नाही, दुसऱ्या मूर्तीचा आहे. पण ही सुंदर मूर्ती पाहू शकता तुम्ही कशी आहे. त्यानंतर सर्वांचा लाडका परेलचा राजा, तशी एक मूर्ती आहे, ती पण खूप भारी आहे मूर्ती. बघा परेलच्या राजासारखी मागच्या वर्षीची मूर्ती असणार आहे. पाठीमागे तुम्ही बघताय बाण वगैरे आहेत, पूर्ण कन्सेप्ट वेगळी आहे. पण ते तुम्हाला मी दाखवणार नाही, कारण भारी मूर्ती असणार आहे. पण परेलच्या राजाची जी थीम आहे तशीच आहे, पण हिची हाईट कमी आहे. पण खूप सुंदर मूर्ती झाली, मी बघतोय ना, कारण रेडी मूर्ती आहे ही. नंतर अजून एक सर्वांचा आवडता लालबागचा राजा, सुंदर अशी ही मूर्ती पाहू शकता तुम्ही. डोळे वगैरे बघितलात तर समजून जाल. त्यानंतर बघा चारकोपचा पेशवा, लास्ट टाइम जसा होता मागे गणेशोत्सवाला खूप प्रसिद्ध असा गणपती झाला, कारण काय त्यांनी डेकोरेशन केलं होतं मंडपमध्ये, खूपच भारी. सर्च करा तुम्हाला समजेल. त्यानंतर सुंदर अशी मूर्ती लास्टची दाखवतोय तुम्हाला, एक नंबर मूर्ती आहे. डायमंड वर्क वगैरे तुम्ही बघितलात तर तुम्हाला समजेल. जसे अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपमध्ये डायमंड वर्क असतं, तसं सेम टू सेम मूर्तीच्या सोंडेवरती वगैरे डायमंड वर्क केलेलं आहे. ही सुद्धा खूप सुंदर मूर्ती असणार आहे. ज्यावेळेला आगमनाला ही मूर्ती बाहेर पडेल त्यावेळी सर्वांचं लक्ष हिच्याकडे असणार, कारण माथ्यावरती पण तुम्हाला थोडंफार दिसं असेल. खूप युनिक कन्सेप्ट आहे ही सुद्धा. चला फायनल चाललोय घरी. तर हीच होती सिद्धिविनायक आर्टची, जो की किरण जाधव हे दोन भाऊ आहेत, किरण जाधव आणि निखिल जाधव यांचा वर्कशॉप आहे. तिथे तुम्ही आगमन सोहळ्याला नक्की या, कारण परेलला पण खूप सारे आगमन आहेत आणि गणसंकुलला पण आगमन आहेत. या साईडला बोरिवलीला जे तुम्हाला पाहिजे असतील तर सिद्धिविनायक आर्ट्समध्ये पण आहेत, आणि समीक्षा आर्ट जे की गौरव मरगस यांच्या इथून पण 2 ते 3 गणपती निघणार आहेत. त्याची तुम्हाला मी अपडेट दिली. तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. उद्याही आपल्या आगमनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.